बैठक जी बोलावली ती उद्या जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडणुका आहेत. तर हे सांगायला बोलवली होती की उद्या सकाळी 11 वाजता सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जेवण करून सभागृहात जायचं आहे. सभागृहात जाण्यापूर्वी स्ट्रॅटेजी कळेल. काय वाटतं सभापती तर थोडं चालू आहे काही ना काही भेटीगाठी. तुम्ही पण काही आम्हाला इनपुट द्या. तेच म्हणलं मला काय तयार नेमकी काय नाही तर कसं अशी स्ट्रॅटेजी ओपन करता येत नाही ना. आता आम्ही सदस्यांना काय सांगितलं की उद्या 11 वाजता हॉटेल आयकॉनला जेवायला यायचं. पुढे 2 वाजता मीटिंग आहे. त्यामुळे सकाळपासूनचं जे काम असतं त्यात सदस्यांना ज्याचा संबंध आहे त्याला सम्राट कॉन्टॅक्ट करेल. तू जरा लवकर ये, तू जरा जिल्हा परिषदेच्या इथे फॉर्म घ्यायला वगैरे. त्यामुळे भेटीगाठीतून काय निष्कर्ष निघतो तो उद्या सकाळी 10 पर्यंत निघेल. राजकीय पक्षाच्या नेत्याने कधी आशा सोडायची नसते. त्याने काशीस जावे नित्य बतावे. अध्यक्षपदाच्या निवडीत जे झालं त्याच्यापेक्षा वेगळं घडेल उद्या होऊ शकतं ना. असं आहे की 19ला भाजपचं सरकार आलं नाही, 22ला आलं ना. त्यामुळे एकच स्थिती नॉट राजकारणात, व्यक्तिगत जीवनात सुद्धा एकच स्थिती राहत नाही. आपल्याला काही कारणाने बिझनेसमध्ये फटका बसतो, नेटाने सगळं कुटुंब कामाला लागतं आणि एवढं तर नाव इथे घेत नाही, परंतु एक तुम्हा सगळ्यांना माहिती असणारं नाव आहे की ज्याने आत्महत्या करायची ठरवलं. पण आज तुमचे डोळे चमकतील इतका व्यवसाय त्याचा वाढला. त्यामुळे राजकारणात एक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हरल्यामुळे काय होतं, सभापतीमध्ये काही चमत्कार होतो. पण असा मी दावा करत नाही. याचं कारण भेटीगाठी चालू आहे. पिक्चर बी बाकी असं म्हणाय. हा पिक्चर बी बाकी असं म्हणून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.